प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव Praise असो. the Lord. Praise 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 the Lord. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. आमेन. जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, रमेदी चर्चच्या प्रवेशद्वारावरती एक सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे. एका बाजूला आपल्याला दाखवण्यात आलेला आहे एक सेनापती आणि दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेला आहे एक भिकारी, आणि त्यामागे एक पार्श्वभूमी दडलेली आहे की टुअर्सचा मार्टिन हा एक योद्धा होता. एकदा तो युद्धावरती गेलेला होता आणि युद्धावरून परतत असताना रस्त्याच्या कडेला बसलेला एक भिकारी त्याला दिसला. तो थंडीमध्ये कुडकुडत होता. म्हणून टुअर्सचा मार्टिन ह्याच्या मनात विचार आला की आपल्या अंगावरती एवढा लाल भडक लांब सडक असा झगा आहे, त्यातला अर्धा झगा कापून त्याच्या अंगावरती लपेटावा. तो ताबडतोब घोड्यावरून खाली उतरला. हातामधील तरवारीने त्या झग्याचे 2 तुकडे केले. एक तुकडा त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती गुंडाळला आणि अर्धा उरलेला झगा घालून तो तसाच आपल्या राज्यात परतला. त्याला बघणारे सगळे लोक हसत होते की मोठा योद्धा आणि त्याच्या शत्रूने त्याचा अर्धा झगा कापून नेलेला आहे. पण खरी हकीकत मार्टिनला ठाऊक होती. थकला भागलेला मार्टिन बिछाण्यावरती पहुडला. ताबडतोब त्याला झोप लागली आणि स्वप्नामध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगावरती काय होतं? संध्याकाळी मार्टिनने भिकाऱ्याच्या अंगावरती जो अर्धा कापलेला झगा घातलेला होता तोच झगा येशूच्या खांद्यावरती अंगावरती त्याला दिसला. ते पाहिल्यानंतर तो झोपेतून जागा झाला आणि त्या क्षणाला त्याला एक मोठा साक्षात्कार झाला की प्रभू येशू ख्रिस्त ह्या भिकाऱ्यांमध्ये वस्ती करत असतो. अशा सगळ्या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी मला आता काहीतरी केलं पाहिजे. विशेष म्हणजे तोपर्यंत मार्टिन ख्रिस्ती झालेला नव्हता. एखादा परराष्ट्रीयासारखं जीवन जगत होता. तात्काळ त्याने बाप्तिस्मा घेतला. इतकंच नाही तर धर्माचा चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू केला. धर्मगुरू झाला. सगळीकडे परमेश्वराची सुवार्ता पसरू लागला. तो मार्टिन टुअर्सचा संत मार्टिन म्हणून आज प्रसिद्ध आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. ही संपूर्ण घटना अशासाठी आपल्या समोर सादर करण्यात आलेली आहे की ख्रिस्त सभा आपल्याला अशा प्रकारे दयाकृत्य करण्यासाठी पाचारण करत असते. पोप महोदयांच्या परिपत्रकावरती आपण ह्या दिवसात चिंतन करत आहोत आणि त्या परिपत्रकामध्ये अपेरुइत इल्लिस ह्या परिपत्रकामध्ये एक विषय जो दिलेला आहे तो आज आपण आपल्या चिंतनासाठी निवडलेला आहे की देवाचा शब्द दयाकृत्य करण्यासाठी आपल्याला सहाय्य करत असतो. पोप महोदयांनी त्या विशिष्ट मुद्द्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी 2 दाखल्यांचा आधार घेतलेला आहे. पहिला दाखला आहे कृतघ्न चाकरांचा किंवा नोकराचा दाखला दृष्टांत. प्रश्न असा होता की संत पीटरने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारला की मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी, आणि येशूने सांगितलं नुसते 7 वेळा नाही, 7च्या 70 वेळा. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तो दाखला दिलेला आहे की आपल्या एका राजाने आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यावा असा त्याने विचार केला आणि मोठ्या प्रकारचं कर्ज असलेल्या एका कर्जदाराला त्याच्याकडे आणण्यात आलं. पण राजाने सांगितलं हरकत नाही, मी तुला ते सोडून देतो. तोच माणूस बाहेर गेला. त्याच्या सोबतीचा दास त्याला भेटला आणि त्या सोबतीच्या दासाचं फक्त 100 रुपये येणं त्याच्याकडे होतं. पण त्याच्या नरडीत आवळून त्याने सांगितलं ताबडतोब माझे पैसे दे, नाहीतर मी तुला तुरुंगात टाकणार. आणि त्याने अक्षरशः त्याला तुरुंगात टाकला. हे बघितल्यानंतर सोबतीचे दास दुःखी झाले. त्याने जाऊन धन्याला ही सगळी बातमी सांगितली आणि मग त्या माणसाला आणलं जातं. धनी त्याला सांगतो मी तुझ्यावरती दया केली होती, तशी तूही आपल्या सोबत्यावरती दया करायची नव्हती का? पोप महोदय सांगतात हा विचार, हे शब्द आपणा प्रत्येकाला लागू पडतात की परमेश्वराने केवढी मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती दया केलेली आहे आणि आपण थोडीशी सुद्धा दुसऱ्यावरती दया करायला बघत नाही. म्हणून दयाकृत्य करण्या अगोदर स्वतःवरती केवढी दया झालेली आहे त्याचा धांडोळा घेणं, हिशोब घेणं महत्वाचं आहे असं पोप महोदय आपल्याला शिकवतात. त्यानंतर दुसरा दाखला त्यांनी दिलेला आहे उधळ्या पुत्राचा दाखला. पोप महोदय सांगतात आपण सर्वजण जणू काही त्या उधळ्या पुत्रासारखे आहोत
की तो उधळा पुत्र जाऊन सगळं काही उधळून टाकतो, हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. कफल्लक झालेला माणूस परत आपल्या बापाकडे येतो. बापाची संपत्ती मोठी आहे, आता त्याच्यावरती त्याचा अधिकार राहिलेला नाही. एखाद्या दासासारखं आपल्याला वागवून घ्यावं अशी विनंती तो करत आहे. परंतु बाप सांगतो, नाही, माझा मुलगा मेला होता तो जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडलेला आहे. अशा शब्दामध्ये त्याचं स्वागत केलं जातं. त्याच्यासाठी मेजवानी आयोजित केली जाते. दयाकृत्ये कशी करावी त्याचं हे सुंदर उदाहरण पोप महोदय सांगतात, आपल्यासमोर उभं करण्यात आलेलं आहे. पवित्र मरिया, दयेची माता, अशा प्रकारचं एक नवीन नाव आता विनंती मालेमध्ये पोप फ्रान्सिस ह्यांनी समाविष्ट केलेलं आहे. दयेची माता, ख्रिस्ताची माता आणि स्थलांतरितांची माता, आशेची माता, हे सगळे जे नवीन शब्द आलेले आहेत ते शब्द पोप महोदयांनी आपल्या ह्या विनंती मालेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. पवित्र मरिया ही दयेची माता आहे किंवा ती दयाळू माता आहे, अशा प्रकारे आपण तिचा गौरव करत असतो. खुद्द परमेश्वर देखील मंद क्रोध आहे आणि दयेचा सागर आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. दया करणारे ते धन्य, कारण त्यांच्यावरती दया करण्यात येईल. ह्या शब्दामध्येच आपल्यासाठी मोठा संदेश आहे. निर्दयतेने आपण सहज वागू शकतो, निष्ठुरपणे किंवा कठोरपणे आपण एखाद्या व्यक्तीला वागणूक देऊ शकतो. आपल्या शब्दांद्वारे, आपल्या नुसत्या कटाक्षाद्वारे, आपल्या दृष्टीद्वारे, आपल्या एखाद्या कृतीद्वारे आपण दुसऱ्यांना तुच्छतेने वागवू शकतो. पण ह्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, अशा लोकांवरती दयेने पाहायचं आहे, त्यांच्यावरती दया करायची आहे. आणि अशा प्रकारची दया अनुभवण्यासाठी कोणत्या प्रकारची मनोवृत्ती धारण करायची, की कशा प्रकारचे लोक ह्या जगामध्ये असतात की ज्यांच्यावरती दया आपण करायची, त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे संत लूकचं शुभवर्तमान. आपल्या ह्या कॅरिस्मॅटिक प्रार्थनेच्या सोमवारच्या दिवशी आपण ह्या दिवसांमध्ये संत लूकच्या शुभवर्तमानातील 5 विषय घेतलेले आहेत. त्यातील एका विषयावरती गेल्या सोमवारी आपण चिंतन केलं की बायबलमधील असलेल्या वेगवेगळ्या त्या स्त्रिया आणि मग त्याच्यामध्ये उठून दिसणारी पवित्र मरिया. आज आपण त्याच्याविषयी विचार घेतलेला आहे की संत लूक हे दीनांचं शुभवर्तमान आहे, गोर गरिबांचं शुभवर्तमान आहे. एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त गोर गरिबांची बाजू घेतो, तर दुसरीकडे तो श्रीमंतांवरती कडाडून हल्ला चढवतो. आज आपण दीनांवरती कशा प्रकारे दया केली जाते किंवा दीनांविषयी प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे ते ऐकणार आहोत. पुढच्या सोमवारी श्रीमंतांविषयी आणि श्रीमंतीविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगत आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचं शुभवर्तमान जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलेलं असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला 2ही प्रकारचे लोक आढळतात. एकीकडे वाळलेला हात असलेला माणूस आहे, दुसरीकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे, तिसरीकडे त्याची परीक्षा पाहण्यासाठी शास्त्री परुषी आहेत. 3 प्रकारचे गट आहेत बघा. म्हणजे तो जो माणूस आहे हात वाळलेला, त्याला दयेची गरज आहे, कोणीतरी त्याला मदत करावी, त्याच्या त्या अवस्थेतून त्याला मुक्त करावं, आणि तो मुक्त करणारा मशीहा तिकडे उभा आहे. आता अडचण कोणती आहे? अडचण आहे शब्बात दिवसाची, की तो दिवस असल्यामुळे असं काम करता येत नाही, म्हणून आता शास्त्री परुषी त्यांच्यावरती टपून बसलेले आहेत. विचार करा, त्यांच्याकडे दयाकृत्य करण्याची संधी चालून आलेली होती, त्यांनी नियमाचा अडसर किंवा भिंत मध्ये उभी केली. प्रभू येशू ख्रिस्ताने ती भिंत बाजूला केली आणि त्यांनाच प्रश्न विचारला की अशा दिवशी योग्य करणं, जीव वाचवणं योग्य आहे की जीव घालवणं घेणं हे योग्य आहे? चांगलं करणं हे योग्य आहे की वाईट करणं हे योग्य आहे? आणि अशा दिवशी आपण चांगलं केलं पाहिजे. ह्या माणसाला आपल्या दयेची फार गरज आहे. येशूने सरळ त्याला सांगितलं, आपला हात पुढे कर, आणि तो माणूस ताबडतोब बरा झाला. आपल्याकडे देखील असा प्रसंग येऊ शकतो. तुम्हाला ठाऊक असतं की अशा माणसावरती दया करण्याची गरज आहे, काहीतरी आड येत असतं. तपासून पाहायचं काय आड येतं ते. कधी कधी एखादा नियम आड येतो, कधी कधी एखादं काम आड येऊ शकतं, कधी कधी दोघांमधील जे परस्पर संबंध आहेत ते आड येऊ शकतात, कधी आपला अहंकार आड येऊ शकतो. म्हणजे असे जे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यावेळेला तो अडथळा येशूसारखा दूर करायचा आणि ज्याला आपल्या दयेची गरज आहे अशा व्यक्तीला मदत करायची. हे समाजामध्ये असलेले सगळे दीन गरीब लोक आहेत. म्हणून येशू सांगत आहेत, जे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.
दीन ह्या शब्दासाठी हिब्रू भाषेमध्ये 2 शब्द वापरण्यात आलेले आहेत. एक शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे आनाविम. आणि म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या जे गरीब आहेत, जे जीवनात पराभूत झालेले आहेत, जे सतत कुरकुर करत असतात, जे सतत निराश झालेला चेहरा, लांबट चेहरा धारण करत असतात, जे सतत एकाकी असतात, त्यांना कोणामध्ये मिसळावं असं वाटत नाही, अशा प्रकारे संपूर्णतः कडू झालेली अशी ही माणसं म्हणजे आनी. परंतु आनाविम म्हणजे त्यांच्यावर देखील असेच प्रसंग आलेले आहेत. ते देखील कदाचित गरिबीत जन्माला आलेले असतील, ते देखील आजार, अडचणी, अपयश, अपघात, संकट अशा गोष्टींना सामोरे गेलेले असतील, परंतु ते भौतिकदृष्ट्या जरी दीन असले तरी आध्यात्मिकदृष्ट्या मात्र पूर्णपणे परमेश्वरावरती विसंबून आहेत. म्हणून ते पराभूत जीवन जगत नाहीत. आपल्याला कदाचित असा अनुभव असेल, एखाद्या आजारी माणसाला आपण भेटायला जातो आणि आपण काय पाहत असतो की तो आजारी माणूस आपलंच सांत्वन करतो की हरकत नाही, देवाने जे काही दिलं ते मी स्वीकारलेलं आहे आणि मी व्यवस्थितपणे आहे. आपल्याला त्याची नुसती दया येत असते, कीव येत असते, परंतु त्याने आध्यात्मिकदृष्ट्या देवावरती विसंबून ते स्वीकारलेलं असल्यामुळे तो पराभूत जीवन जगत नसून विजयी जीवन जगत आहे. कुरकुर करत नसून प्रार्थना करत आहे, निराश न होता आशावादी आहे आणि एकाकी न राहता लोकांमध्ये सहज मिसळत आहे. आपल्या काळजामध्ये सगळ्या प्रकारचे दुःखाचे घट त्याने रिचवलेले आहेत, चेहऱ्यावरती मात्र कमळ फुललेला आहे आणि मदतीसाठी हात त्याचे आसुसलेले आहेत. असा माणूस म्हणजे आनाविम. जगाच्या नजरेमध्ये दुःखी असू शकतो, जगाच्या नजरेमध्ये आजारी असू शकतो, जगाच्या नजरेमध्ये गरीब असू शकतो, परंतु तो आनाविम आहे. आणि म्हटल्यानंतर गरीब, परंतु कोणत्या प्रकारचा? नकारात्मक दृष्ट्या. इथे आनाविम सकारात्मक दृष्ट्या. अशा माणसाला स्वर्गाचं राज्य प्राप्त होत असतं असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. म्हणून एक चिंतन आता आपण स्वतःसाठी करायचं की मी जर स्वतःला गरीब समजत असेल तर कोणत्या प्रकारचा गरीब आहे? तक्रार करणारा गरीब आहे का? कुरकुर करणारा आहे का? सतत कटू बोलणारा माणूस आहे का? निराश झालेला आहे का? नाही. तसं असेल तर आपण देवाच्या नजरेतले गरीब नाहीत. मग मी देवावर विसंबून आहे का? मी विजयी झाल्यासारखं वागतो आहे का? किंवा मी पूर्णपणे प्रार्थना करून देवाला सांगत आहे का तूच माझा आसरा आहे, मला न दुसरा कुठलाच सहारा? अशा प्रकारे जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा आपण अनाविम बनलेलो असतो. म्हणून ही एक प्रकारचं स्थलांतर करायचं आहे आणि मधून अनाविम मध्ये जायचं. प्रसंग कितीही मोठा असला तरी घाबरायचं नाही. तुम्ही एकटे नाहीत, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर ह्या ठिकाणी अनाविम प्रकारचे लोक कोण कोण आहेत ते आपण लूकच्या शुभवर्तमानामध्ये आता पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या प्रथम नाझरेतचं गरीब कुटुंब. नाझरेच्या गरीब कुटुंबामध्ये 3 व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी पवित्र मरिया आहे, त्या ठिकाणी योसेफ आहे, त्या ठिकाणी येशू आहे. तिघेही गरीब आहेत. योसेफ सुतार आहे. पवित्र मरिया स्वतःला देवाची दीन दासी म्हणवते आणि येशू गाईच्या गोठ्यामध्ये जन्मलेला, दैन्यावस्थेमध्ये, थंडीमध्ये कुडकुडणारा, अशा प्रकारचं ते नाझरेतचं गरीब कुटुंब आहे. त्यांच्या गरिबीचं दुसरं लक्षण कोणतं आहे? जेव्हा ते अर्पण करण्यासाठी पहिल्यांदाच बाळाला देवळात अर्पण करण्यासाठी आणतात त्या वेळेला काय आणलेलं असतं? फक्त कबुतराची एक जोडी, पारव्यांचा किंवा होल्यांचा एक जोडा ते घेऊन आलेले आहेत. एवढे ते गरीब आहेत. श्रीमंत लोक मेंढरा आणायची, मोठे मोठे प्राणी पक्षी आणायचे, परंतु ह्या गरिबांनी साधी भेटवस्तू आणलेली आहे. त्यावरून त्यांच्या गरिबीची आपल्याला कल्पना येऊ शकते. परंतु परमेश्वर नक्की कुठे जन्मालेला होता, वस्ती करत होता? त्यांच्याच कुटुंबामध्ये वस्ती करत होता. म्हणजे जगाच्या नजरेतून जरी ते गरीब असले तरी देवाच्या नजरेतून ते श्रीमंत आहेत. त्यानंतर दुसरं ग्रुप आहे किंवा गट आहे गरीब मेंढपाळ. ही सुवार्ता मेंढपाळांना पहिल्यांदा सांगण्यात आली. ते गरीब का समजण्यात आलेले आहेत? कारण बऱ्याच वेळेला ते आपली मेंढरं घेऊन जेरुसलेमच्या हद्दीच्या पलीकडे जायचे, म्हणून लोकांनी समाजामध्ये त्यांना तुच्छ लेखायला सुरुवात केलेली. बऱ्याचदा ते आपसामध्ये खूप भांडायचे. अक्षरशः लांडग्याने समजा झडप घालून एखाद्याचं कोकरू नेलं तर मग ते कोकरू आता मालकाला आणून द्यायचं कसं, म्हणून दुसऱ्या कोणाच्या तरी कळपातलं कोकरू ते चोरायचे. डॉक्टर लुसियन लेग्रान
हे संपूर्ण जगभरच्या बायबल पंडितामध्ये अग्रेसर आहेत. त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे की ते मेंढपाळ आहेत ते अशा पद्धतीने गरिबीचे हलाखीचं जीवन जगत होते, नामुष्कीचं असं जीवन जगत होते. परंतु नेमकं त्यांनाच पहिली सुवार्ता देण्यात आली, स्वर्गीय तेज त्यांनाच दिसलं, स्वर्गीय गायन त्यांनाच अनुभवता आलं आणि आनंद करीत तेच परत गेले. प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन पहिल्यांदा त्यांनाच घडलेलं आहे. काय नक्की त्यांची पात्रता होती? पात्रता अशी होती की ते स्वतःच्या बळावरती काहीच करू शकले नसते, स्वतःच्या बळावरती स्वर्ग मिळवू शकले नसते, प्रकाश मिळवू शकले नसते, गायन ऐकू शकले नसते, देवाचं दर्शन घेऊ शकले नसते. ही मनोवृत्ती माणूस जेव्हा धारण करतो की मी स्वतःच्या बळावरती देवाचं वैभव पाहू शकत नाही कारण मी पापी आहे, मी अपूर्ण आहे, मी दोषी आहे, ही भावना ज्यावेळेला माणूस बाळगतो त्यावेळेला परमेश्वर त्याच्यामध्ये वस्ती करत असतो. आपल्या समोर परुषी आणि जकातदार ह्यांचा दाखला आहे. त्याच्यामध्ये जकातदार काय सांगतो? हे देवा माझ्यावर दया कर, तेवढंच. त्याच्या पलीकडे तो काहीच बोलत नाही. आणि येशू काय सांगतो? कोण नीतिमान ठरला? नेमका तोच नीतिमान ठरलेला आहे. ही मनोवृत्ती माणसाने धारण केली, देवाची दया त्याच्यावरती भरभरून उतरत असते. तिसरी व्यक्ती आहे योहान बाप्तिस्ता, की त्यावेळेला सगळे संदेश वगैरे त्या ठिकाणी वावरत असताना योहान बाप्तिस्ता मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगतो. त्याच्या अंगावरती भरजरी वस्त्रे नाहीत, साधे उंटाचे केस असलेली वस्त्रे तो धारण करत आहे, टोळ आणि रानमध ह्याच्यावरती गुजराण करत आहे, कमरेला कमरपट्टा बांधत आहे, आर्देनेच्या पलीकडे राहत आहे अरण्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारचं अतिशय गरिबीचं जीवन जगणारा. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे लोकांना संदेश कोणता देत आहे? ज्याच्याकडे 2 अंगरखे आहेत त्याने ज्याच्याकडे नाही त्याला 1 द्यायचा. तुमच्या पगारामध्ये तुम्ही तृप्त असा, कोणावरती जुलूम जबरदस्ती करू नका आणि अधिक पैसा कमवण्याचा प्रयत्न करू नका. हे कोण सांगत आहे? योहान बाप्तिस्ता सांगत आहे. म्हणजे अशा प्रकारे अतिशय दीन नम्र होऊन तो जीवन जगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याविषयी काय उद्गार काढले? स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्यांमध्ये योहान बाप्तिस्ता सर्वात श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचे उद्गार त्याच्याविषयी काढण्यात आले कारण त्याने देखील दीन असं स्वरूप धारण केलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्त अगदी जन्मल्यापासून मरणापर्यंत दीन गरीब असं जीवन जगलेलं आहे. आणि आपल्या पहिल्याच प्रवचनामध्ये त्याने जे शब्द उच्चारले ते आपण गेल्या सोमवारी ऐकलेले आहेत की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दीनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. आपण शुभवार्ता देण्यासाठी कोणाकडे जातो? आपल्याला वाटतं की ही व्यक्ती आपलं ऐकेल त्याच व्यक्तीकडे आपण जात असतो. पण दीन लोक ज्यांना कधी कधी आपण अपात्र समजतो ते मात्र थांबलेले असतात. कोणीतरी येऊन सांगावं की माझ्या जीवनामध्ये घडत आहे ते कधीतरी थांबेल, चांगलं होईल, माझी मुलं बाळ मार्गाला लागतील, माझा नवरा दारू प्यायचा थांबेल, माझ्या मुलीला चांगला वर मिळेल, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळेल, विजा यायचा बाकी आहे ते मिळेल. अशी सगळी लोक गुड न्यूजसाठी थांबलेले आहेत. त्यांना सुवार्ता देण्यासाठी प्रभूने आपल्याला अभिषेक केलेला आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. किंवा येशूने दिलेली जे धन्योद्गार आहेत त्या धन्योद्गारामध्ये 4 व्यक्ती धन्य आहेत असं तो सांगत आहे. म्हणजे हे लूकच्या शुभवर्तमानानुसार आपण पाहत आहोत की दीन ते धन्य, भुकेले ते धन्य, जे शोक करतात ते धन्य, ज्यांचा छळ होत आहे ते धन्य. म्हणजे वरवर समजा हे लोक अशा अवस्थेतून असले तरी सुद्धा धन्य कशामुळे आहेत? कारण साक्षात परमेश्वर त्यांच्यावरती दया करणार आहे. त्यानंतर येशू आपल्याला शिकवत आहे की चिंता करू नका. दीन बनायचं म्हणजे नक्की काय? माझ्याकडे काही नाही पण मला त्याची चिंता पण नाही, पुरविल. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी 2 शब्द आहेत, प्रॉव्हिडन्स आणि प्रोव्हिजन. प्रॉव्हिडन्स म्हणजे आपण तरतूद करतो, प्रोव्हिजन म्हणजे परमेश्वर पुरवतो. आम्हा धर्मगुरूंना, सिस्टरांना, मदर तेरेसापासून इतर अनेक व्रतस्थांना, संतांना हा अनुभव आलेला आहे की घरात काहीच नसतं आणि अचानक कोणीतरी येऊन सर्व देऊन जातो. कुठून आलंय? कुठून त्यांना प्रेरणा झाली? परमेश्वर आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असा अर्थ नाही. एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये देखील सगळं असू शकतं तरी देखील सुख समाधान शांती ह्या गोष्टीची वानवा असण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्याने देवावरती विसंबून राहून बघायचं काय होतं ते.
त्यानंतर आपल्यासमोर गरीब विधवेची स्तुती करण्यात आलेली आहे लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 21 मध्ये, की ती जी गरीब विधवा आहे ती फक्त 2 रुपये आपल्या त्या दानकोशामध्ये टाकते, तरी देखील तिची स्तुती केली जाते. त्याचं कारण असं आहे की माणूस जे देतो त्यापेक्षा माणूस मागे राखून जे ठेवतो ते अधिक महत्वाचं असतं. तुमच्याकडे 1000 रुपये असतील, त्याच्यातले तुम्ही 10 रुपये जर दिले तर तुम्हाला फारशी झळ पोचत नाही. परंतु जर तुमच्याकडे 12 रुपये असतील आणि त्याच्यातले तुम्ही 10 रुपये दिले आणि फक्त 2च रुपये मागे उरलेले आहेत, नक्कीच तुमच्या पोटाला चिमटा बसलेला असतो. ह्याचं संत मदर तेरेसा ह्यांनी वर्णन कसं केलेलं आहे, गिव्ह टिल इट हर्ट्स. पोटाला चिमटा बसेपर्यंत देत राहा, की काळजाचा तुकडा काढून जणू काही मी कोणाला तरी दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यात जी प्रिय वस्तू आहे त्याची दुसऱ्या व्यक्तीला खरंच गरज असेल आणि तुम्हाला त्यावेळेला तेवढी गरज नसेल, ताबडतोब देऊन टाका असं मदर तेरेसा सांगतात. देव तुम्हाला त्याच्या कितीतरी पटीने देईल, पण त्याची गरज अधिक महत्वाची होती. ह्या कोरोनाच्या काळामध्ये नेमकं तेच घडलेलं आहे. भरपूर पैसा घरामध्ये असण्याची शक्यता आहे, पण मदत, वैद्यकीय मदत, एखाद्या हॉस्पिटलमधली खाट, एखादं विशिष्ट इंजेक्शन 60-70 हजाराचं पैसे भरायला माणूस तयार, परंतु इंजेक्शन मिळाली नाहीत, माणसं मरण पावलेली आहेत. म्हणजे अशा पार्श्वभूमीवरती गरीब कोण आहे, दया कोणाला, दयेची गरज कोणाला आहे, हे आपल्याला कोरोनाने जणू काही दाखवून दिलेलं आहे. अशा समाजातील वेगवेगळ्या दिनांवरती परमेश्वर कृपा करत असतो आणि आपण देखील दीन बनूया. ह्या पृथ्वीवरती आपण संपत्ती साठवायची नाही, स्वर्गात आपल्याला संपत्ती साठवायची आहे. त्यासाठी परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया, दिनावर दया करूया. कारण येशू आपल्याला सांगत आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू बना.